ही गोष्ट म्हणजे नितीनला मी अभिनंदन करतो. पण त्याला मी आज बघत नाही. म्हणजे सुरुवातीला मला जेव्हा गरज लागायची, काही विचारून त्यांच्या दुकानामध्ये जायचो. आणि काय माहिती आहे का, की आज या युगाची आता गरज आहे संपूर्ण. आणि मी त्या व्यक्तींना बघितलंय. तो के.एस. पोवा मला बोलला होता बोलता-बोलता, "आम्ही 15 वर्ष इतकं स्टडी करत होतो, अभ्यास करत होतो. आम्हाला बाहेर जायला आमच्या टीमला वेळ नव्हता." हे म्हणजे झोकून देणं हे फार महत्वाचं असतं. आता याचं हे नवीन सुरू झालेलं आहे. आणखीन वेगळं सुरू होण्याची शक्यता आहे. का माहिती आहे का? जेव्हा माणूस एखादी करायची गोष्ट म्हणतो, तो करतो. आणि झोकून देणं हे फार महत्वाचं असतं आणि ते काम करता येतो. आणि मी जेव्हा तंत्रज्ञानात जेव्हा जातो, त्या IIT मध्ये जातो, इतकी वेगवेगळी लोक भेटतात. किंवा माझा मुलगा सुटेल पहिल्यांदा भारतात 3D प्रिंटर बनवला होता 2010ला. अब्दुल कलामांनी पण त्याचं प्रशंसा केली होती. मग आमच्या घरात ते वातावरणच लहानपणापासून सुरू होतं. कारण माझा मुलगा याच्या दुकान आलेला आहे त्या काळामध्ये छोटा असताना, तरी 8-10 वर्षाचा असताना. तर तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचं आहे. अत्यंत आहे आता. तुम्ही मंदिरं बांधता, ही खरी मंदिर आहेत माझ्या दृष्टीने. ही खरी मंदिर आहेत. ही तंत्रज्ञान खरी मंदिर, अशी मंदिर होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यावेळी कोणीही लक्ष देत नाहीये. ते हे काम यांनी केलेलं आहे. तुमच्याकडे शेवटचा प्रश्न आहे, की अशा तंत्रज्ञानाची जी ठिकाण असतील ते वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळते. तर तिकडे निश्चित मिळू शकते. शाळांनी तो अप्रोच बदलला पाहिजे. चार चार भिंतीत शिकवण्याचा. अशा ठिकाणी मुलांना घेऊन आलं पाहिजे. बघा हे आहे, हा प्रकार आहे, हा प्रकार आहे. त्यांच्या ज्ञानाचा फायदा घेतला पाहिजे. त्यांना लेक्चरला तिकडे बोलवलं पाहिजे. कारण त्यातच उद्या बिझनेसमॅन निर्माण होतील. त्यातच बिझनेस असे काही नोकऱ्याला पुढे नाही आहेत. तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागणार आहे. आणि अशीच माणसं त्यांना गाईड करू शकतील. पण मला वाटतं की एक छोटी इन्स्टिट्यूट सुद्धा त्यांनी काढावी, की मुलांना टेक्निकल मार्गदर्शन या फील्डमधलं फार वेगळं होईल मला वाटतं. मी एक उल्लेख देतो की कोविडच्या दरम्यान अचानक सगळं ठप्प झालं होतं. शिक्षण व्यवस्था पूर्ण ठप्प झाली होती. तर त्यावेळी मी 2,500 शिक्षकांना आणि साधारण 40,000 स्टुडंट्सना रिमोट एज्युकेशन कसं करता येईल याचं ट्रेनिंग दिलेलं आहे. म्हणजे त्यामध्ये आजूबाजूच्या 25 संस्थांचे 2,500 शिक्षक. आणि त्याच वर्षी म्हणजे मला अजून एक खूप आनंद आहे की त्याच वर्षी जे आपला शिक्षक दिन असतो त्या दिवशी मी माझ्या शाळेतल्या शिक्षकांना शिकवत होतो की रिमोटली कसं शिकवायचं. एक योगायोग आहे होता तो. आणि ज्ञान साधना कॉलेजचे सगळे शिक्षक असतील, साकेत ग्रुप पूर्ण कल्याणचा असेल किंवा चेंबूरचं NG आचार्य कॉलेज असेल आणि मला वाटतं जनरल एज्युकेशनच्या बहुतेक एक MH हायस्कूल सोडलं तर बाकी सगळ्या संस्था, ब्लॉसम असेल, डोंबिवलीतली जोशी हायस्कूल किंवा त्यांचं याला आहे काय मला वाटतं उरणला आहे किंवा PR हायस्कूल भिवंडीला आहे. त्या सगळ्यांना म्हणजे त्या अंदाजे 2,500 शिक्षकांना शिकवलंय रिमोटली कसं शिकवायचं आणि कंटेंट कसे बनवायचे. नाही ऍक्च्युली नवीन सेगमेंट खूप ओपन झालेले आहेत. म्हणजे AI तर खूप बदलतंय आणि त्याचा जो वेग एवढा आहे की कोणालाच त्याचं पूर्ण आकलन होत नाहीये. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये खूप नवीन नोकऱ्या निर्माण पण झालेल्या आहेत AI मुळे किंवा तंत्रज्ञानामुळे. एक म्हणजे आम्ही बेसिकली आतापर्यंत जे पाळलेलं आहे की जे टेक्नॉलॉजी आहे म्हणजे तुम्ही जेवढं शिकवू तेवढं कमी आहे. म्हणजे त्यामुळे आम्ही शिकवण्यावर म्हणजे आमचे सगळे जे कोण असतील त्यांना आम्ही शिकवतो. नवीन टेक्नॉलॉजी विषयी माहिती देतो. आम्ही सुरुवातीला काही दिवस एक अनियतकालिक पण काढलं होतं. त्यामध्ये लेटेस्ट कम्प्युटरची जी काही शोध असतील किंवा त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता डिजिटल युगात ते ब्लॉग्स द्वारे आम्ही ते पोहोचवणार.